आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य दिव्य सोहळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर राज्याची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण समाजाचे वर्चस्व वाढेल। लोकसंख्येच्या सुमारे 5% असलेल्या ब्राह्मण समाजाचे आता संपूर्ण देशात 4 मुख्यमंत्री आहेत, जे ओबीसी आणि ठाकूर यांच्यानंतर सर्वाधिक आहेत। देशातील सुमारे 7 मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत, तर 5 ठाकूर मुख्यमंत्री आहेत। या आकडेवारीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या जातीबाबत आणखी एक आकडा धक्कादायक आहे। देशात 18% लोकसंख्या असलेल्या दलित समाजातील एकही मुख्यमंत्री नाही। याउलट सुमारे 9% लोकसंख्येचा समावेश असलेले 4 आदिवासी मुख्यमंत्री राज्याची कमान सांभाळत आहेत। याशिवाय जाती व्यवस्थेवर विश्वास न ठेवणारे आणि स्वतःला नास्तिक म्हणून घेणारे 2 मुख्यमंत्री देशात आहेत। भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत। 2023 मध्ये भाजपने त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद दिले। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे देखील ब्राह्मण आहेत। विधानसभेच्या एका अधिवेशनात हिमंता यांनी स्वतःला कनौजचे वंशाचे असल्याचे घोषित केले होते। हिमंता यांच्याकडे 2021 मध्ये आसामची जबाबदारी आली आहे। बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही ब्राह्मण आहेत। 2011 मध्ये ममता यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची नियुक्ती त्यांची झाली होती। 2021 मध्ये तिसऱ्यांदा ही खुर्ची त्यांनी सांभाळली। आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्र्यांची संख्या वाढली आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सवर्ण समाजाचे आहेत। रेवंत रेड्डी ज्या समाजाचे आहेत तो तेलंगणातील उच्च जातीच्या वर्गात समाविष्ट आहेत। तेलंगणा आणि आंध्रच्या राजकारणात रेड्डी समाजाचा मोठा प्रभाव आहे। त्याचप्रमाणे चंद्राबाबू नायडू हे कम्मा समाजातून आले असून आंध्रमध्ये या समाजाचा समावेश सर्वसाधारण वर्गात आहे। 2022 नंतर देशात एकही दलित मुख्यमंत्री नाही। 2022 मध्ये काँग्रेसने शेवटच्या वेळी पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री केले होते, त्यावेळी चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती। सध्या एकाही राज्यात दलित मुख्यमंत्री नाही, मात्र मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांमध्ये नक्कीच दलित उपमुख्यमंत्री आहेत।